नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कुटुंबातील एखादी व्यक्ती सेवा करत असेल तरी संपूर्ण कुटुंबाला त्याचा आशीर्वाद कसा मिळतो? याशिवाय कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती अशी असेल जी व्यसनी आहे किंवा देवाची सेवा करत नाही, नास्तिक आहे, तर अशा व्यक्तीला सेवेचा आशीर्वाद मिळतो का? याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुटुंब हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन एकमेकांशी गुंफलेले असते. एकमेकांच्या सुखदुःखाचा, आनंदाचा आणि संकटांचा परिणाम सर्वांवर होतो. या पद्धतीने जेव्हा घरातील एखादा सदस्य किंवा काही सदस्य जर महाराजांची सेवा करत असेल तर त्याचे शुभफळ संपूर्ण कुटुंबाला मिळते. कारण आध्यात्मिक ऊर्जा ही कधीच सीमित राहत नाही, तर ती सर्वदूर पसरते. महाराज हे केवळ त्या एका व्यक्तीचे स्वामी नसतात, तर संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करणारे दैवत असतात. एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये एक दिवा लावला की त्याचा प्रकाश संपूर्ण खोलीभर पसरतो. तसेच सेवा कार्याचेही आहे. घरातील एखादा सदस्य मनापासून नामस्मरण करतो, अनुष्ठान करतो किंवा पारायण करतो, तर त्या सेवेमुळे संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सेवा म्हणजे केवळ स्वतःसाठी नसते. सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये इतरांसाठी सदिच्छा असते. माझ्या कुटुंबाचे भले व्हावे, सर्वांचे कष्ट कमी व्हावेत, सर्वांना मनशांती लाभावी, हा तिचा प्रामाणिक हेतू असतो. जेव्हा घरातील एखादी व्यक्ती मनापासून भक्ती करत असे, नामस्मरण करत असे, तेव्हा ती सेवा फक्त तिच्या आयुष्यासाठी मर्यादित राहत नाही. ती ऊर्जा तिच्या आजूबाजूच्या सर्व व्यक्तींवर परिणाम करते. सेवेमुळे निर्माण होणारी पवित्र ऊर्जा घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचते आणि सगळ्या कुटुंबाला तिचा लाभ मिळतो. सेवेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये शांती आणि समाधान नांदते. सेवेमुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. भांडणे, अस्वस्थता किंवा मनमुटाव कमी होतो. मन प्रसन्न होते आणि घर एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ लागते. हे सगळे त्या सेवेमुळे घरात पसरलेल्या शुभ लहरीमुळेच होते. कधीकधी घरामध्ये अशांतता असते. सतत वाद, गैरसमज, आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव असतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती नित्यनेमाने स्वामींची सेवा करते तेव्हा घरातील नकारात्मकता हळूहळू निवळू लागते. घरामध्ये एखादी व्यक्ती नियमितपणे स्वामींची सेवा करणारी असेल तर तिच्या सत्कर्मांमुळे घरातील इतर सदस्यांचे कर्मबंधनही हलके होते. जसे झाड लावल्यावर त्याच्या सावलीचा लाभ हा प्रत्येकालाच मिळतो, त्याचप्रमाणे जर घरामध्ये एखादी व्यक्ती स्वामींची सेवा करत असेल तर तिच्या पुण्याईचा भाग आपोआप तिच्या घरच्यांनाही मिळतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती जर मनापासून सेवा करत असेल तर संपूर्ण घराला तिच्या पुण्याईचे फळ भेटते. हे पुण्य सर्वांच्याच अडचणींचा भार हलके करते. देवाला सगळे कुटुंब प्रिय असते. महाराज किंवा कोणतीही देवता भक्ताच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात. जर एखादी व्यक्ती स्वामींची अखंड सेवा करत असेल तर स्वामी फक्त त्या व्यक्तीकडेच नाही तर तिच्या सर्व प्रियजनांकडेही लक्ष देतात. कारण भक्ताचे हित हे त्याच्या प्रियजनांच्या कल्याणाशी जोडलेले असते हे स्वामींना माहिती असते. तुम्ही याचा अनुभव घेतलाच असेल की आपण अनेकदा सेवा सुरू करतो तेव्हा त्याचा परिणाम हा आपल्यावरच नाही तर घरातील इतर सदस्यांवरही होतो. आपल्या मुलाबाळांवर सुद्धा होतो. जसे की त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते, व्यवसायामध्ये यश मिळते किंवा शिक्षणामध्ये प्रगती होते. सेवा केल्यामुळे संपूर्ण घराचे संरक्षण होते. महाराजांच्या कृपेने घरावर अज्ञात संकटांची छाया येत नाही. कधीकधी आपल्याला जाणवतही नाही, पण संकट जवळ येऊन थांबते आणि सेवेमुळे त्याचा प्रभाव आपोआप टळतो. सेवा करणारा व्यक्ती आपल्या कृतीद्वारे, सेवेद्वारे घराभोवती भक्तीचे आणि आशीर्वादाचे कवच तयार करतो. हे संरक्षण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मिळते. कुटुंबातील एखादी सेवा करणारी व्यक्ती फक्त आत्ताचे संरक्षण करत नाही तर ती भावी पिढ्यांसाठीही पुण्याचे बीज पेरत असते. हे बीज कालांतराने वृद्धिंगत होते आणि कुटुंबाला दीर्घकालीन आशीर्वाद प्राप्त होतो. महाराजांचा आशीर्वाद इतका व्यापक आहे की भक्ताच्या कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांचे कल्याण करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. जेव्हा भक्त प्रामाणिकपणे सेवा करतो तेव्हा स्वामी त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष देतात. भक्ताला चिंता करावी लागत नाही की इतरांच्या समस्या कोण सोडवणार. स्वामी स्वतः त्यांचेही मार्गदर्शन करतात. सेवा करणारी व्यक्ती जरी एकटी असली तरी पुढच्या पिढीपर्यंत त्या सेवेचा प्रभाव पोहोचतो. लहान मुले त्या वातावरणामध्ये मोठी होतात आणि त्यांच्या मनातही स्वाभाविकपणे सेवा आणि श्रद्धा निर्माण होते. हेच संस्कार पुढे जाऊन घराच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घालतात. काही वेळेला घरातील काही सदस्य सेवा करत नाहीत किंवा धर्मकर्मामध्ये रस घेत नाहीत, तरीही एखादी व्यक्ती जर सेवा करणारी असेल तर तिच्या सेवेमुळे संपूर्ण घराचे रक्षण होते. भविष्यात येणारी संकटे कमी तीव्रतेची होतात किंवा महाराजांच्या कृपेने ती पूर्णपणे टळतात देखील. जेव्हा घरामध्ये एखादी व्यक्ती सेवा करत असे तेव्हा इतर सदस्य देखील त्यातून प्रेरित होतात. ते पाहतात की या सेवेमुळे घरामध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. मग ते सुद्धा हळूहळू सेवेमध्ये सामील होतात. हळूहळू संपूर्ण कुटुंब भक्तिमार्गावर वाटचाल करू लागते. सेवा करणारी व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आदर्श ठरते. घरातील इतर सदस्यही प्रेरित होऊन विचार करतात की जेव्हा ती व्यक्ती सेवेत आहे तेव्हा तिच्या मनात किती शांती आहे, तिचे जीवन किती सकारात्मक आहे.
त्यामुळे हळूहळू इतर सदस्यही सेवा मार्गाकडे वळू लागतात. आता काही लोकांचा असा प्रश्न असतो की आमच्या कुटुंबामध्ये काही लोक सेवा करत नाहीत, ते सेवेच्या विरुद्ध आहेत. शिवाय प्रत्येक व्यक्तीचे कर्म हे वेगळे असते. मग एखादी व्यक्ती जर सेवा करत असेल तर तिच्या पुण्याचे फळ हे दुसऱ्या व्यक्तीला कसे मिळू शकते? प्रत्येक व्यक्तीचे कर्म, संस्कार आणि पूर्वजन्मीचे ऋणानुबंध हे वेगळेच असतात. जरी आपण एकाच कुटुंबात जन्म घेतला असला तरी प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास हा वेगळा असतो. एखादी व्यक्ती भक्तीच्या मार्गावर असते तर एखादी व्यक्ती त्या जागृतीच्या टप्प्यावर आलेलीच नसते. जेव्हा एखादी व्यक्ती सेवा करते तर त्याचा संबंध तिच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईशी असतो. कोणतीही सेवा ही अचानक होत नाही, तर ते आधीच्या जन्मातील केलेल्या सत्कर्मांचे फलित असते. काही लोक अजून त्या टप्प्यावर आलेले नसतात, कारण त्यांच्या कर्मगतीनुसार त्यांना भक्तीची ओढ निर्माण व्हायला वेळ लागतो. काही लोकांना या जन्मामध्ये भक्तीचा मार्ग मिळतो तर काहींना पुढच्या जन्मामध्ये मिळतो. पण त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती सेवा करत असल्याने त्यांच्यासाठीही मार्ग सहज होतो. सेवेविषयी नकारात्मक दृष्टिकोन असणारे लोकसुद्धा काळानुसार आणि आपल्या सेवेच्या प्रभावाने बदलू शकतात. जर आपण सातत्याने भक्ती करत राहिलो आणि त्यांच्या विरोधाला उत्तर न देता आपण आपली सेवा चालूच ठेवली तर एक दिवस तेही सेवा स्वीकारतात. कारण महाराजांची कृपाशक्ती हे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करू शकते. काही वेळेला घरामधील लोक हे स्वतः तर सेवा करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत, पण आपण या विरोधाकडे दुर्लक्ष करून जास्त श्रद्धेने सेवा करावी. काही वेळेला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे पूर्वकर्म असे असते की तिला या जन्मामध्ये सेवा करण्याचा योग येत नाही, पण घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या सेवेचा लाभ मात्र त्यांना मिळतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती सच्च्या भावनेने स्वामींची सेवा करत असेल तर त्यांच्या कृपेने संपूर्ण कुटुंबालाच त्या सेवेचा लाभ मिळतो. जे सेवेमध्ये आहेत त्यांना बळ मिळते आणि जे नाही त्यांच्याही जीवनामधील अडचणी कमी होतात. कधीकधी वेळ आल्यावर सर्वांना जागृती होते. काही लोकांनी सेवेला सुरुवातीला नाकारलेले असले तरी वेळ आल्यावर किंवा जीवनामध्ये एखादे वळण आल्यावर किंवा संकट ओढवल्यावर तेही स्वामींच्या चरणी वळतात. घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसनी असो, नास्तिक असो, तो आपल्या पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मातील कर्मांच्या बंधनांमध्ये अडकलेला असतो. पण जेव्हा घरातील सदस्य सेवा करतात तेव्हा ती सेवा त्याच्या कर्मांचे ओझेही हलके करते. कारण सेवा ही केवळ स्वतःपुरती नसते तर ती संपूर्ण घरासाठी फलदायी असते. स्वामी प्रत्येकाला मार्ग दाखवतात, संधी देतात, पण त्या मार्गावर चालायचे की नाही हे त्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. घरातील सेवेला विरोध करणारी व्यक्ती असो किंवा व्यसनी व्यक्ती असो किंवा नास्तिक व्यक्ती असो, जरी ती सेवा करत नसेल तरीही तिच्यासाठी प्रार्थना करणे किंवा तिच्यासाठी पारायण करणे हे सुद्धा खूप मोठे कार्य आहे. अशा व्यक्तींना सेवेसाठी किंवा व्यसनमुक्तीसाठी ओरडणे किंवा रागवणे आणि सेवेला विरोध करणाऱ्या व्यक्तींशी भांडत बसणे हा मार्ग नसतो. या उलट स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून सेवा करत राहणे हे आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठीही सर्वोत्तम उपाय आहे. शेवटी एक गोष्ट विसरू नका की स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. त्या व्यक्तीला भक्तिमार्गावर आणणे हेही स्वामीच बघून घेतील. घरातील काही व्यक्ती व्यसनी असोत, नास्तिक असोत तरीही निराश होऊ नका. सेवा करणाऱ्याच्या सेवेमुळे त्या व्यक्तीवरही चांगला प्रभाव हा पडतोच. स्वामी आपल्या भक्तांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपला आशीर्वाद देतात. वेळ लागेल पण परिवर्तन नक्कीच घडते. महाराज हे सर्वांचेच आहेत. कोणाचे तरी मन वाईट कर्मांमुळे भरकटलेले असेल तरीही स्वामी त्याला वाऱ्यावर सोडत नाहीत. कधी अशा व्यक्तींच्या आयुष्यात संकट येते आणि तेव्हा त्यांना आपल्या चुका कळतात आणि तेव्हा जर घरामध्ये सेवा सुरू असेल तर त्यांनाही मार्गदर्शन मिळते आणि तेही सेवा मार्गावर वळू शकतात. म्हणून आपण आपली सेवा सुरू ठेवावी. अशा व्यक्तींना बदलण्यासाठी जबरदस्ती नाही तर सेवेमार्फत मार्ग दाखवावा. तुम्ही तुमची सेवा न थांबवता करत राहिलात तर घरातील इतर सदस्यांनी सेवा केली नाही तरीही त्यांच्या जीवनामध्ये स्वामींची कृपा होतेच. स्वामींची सेवा हे असे दिव्य कार्य आहे जे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला स्वामींचे संरक्षक कवच मिळवून देते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कर्म वेगळे असले तरी घरातील एका सेवाभावी व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला पुण्यलाभ मिळतो. विरोध करणारे किंवा निष्क्रिय असणारे सदस्यही स्वामींच्या कृपेने हळूहळू भक्तीच्या मार्गावर येतात. आपले काम हेच आहे की सेवा करत राहणे, स्वामींवर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवणे. महाराजांची सेवा ही केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही तर कुटुंब, समाज आणि शेवटी समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी असते. त्यामुळे सेवा करणाऱ्याने ही नेहमी लक्षात ठेवावे की तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या परिवारासाठी, पुढच्या पिढीसाठी आणि समग्र समाजासाठी सेवा करत आहात. आणि घरातील इतरांनीही हे समजून घ्यावे की घरातील एक सेवेकरी हा संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की घरामधील एखाद्या व्यक्तीने जरी सेवा केली तरीही संपूर्ण कुटुंबाला त्याचा पुण्यलाभ कसा मिळतो. सेवा कोण करतो आणि कोण करत नाही याचा विचार न करता आपण आपल्या सेवेवर लक्ष केंद्रित करावे. बाकी सर्व काही स्वामी महाराज पाहून घेतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.